नमस्कार। एक हुशार, कणखर, जिद्दी और संयमी औरंगजेब ह्या दख्खनमध्ये येऊन 27 वर्ष मराठ्यांच्या विरोधात लढले, पण त्यांना मराठी का जिंकता आले नाही. तेव्हा मित्र, या मागचं जर नीटचं कारण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल. औरंगजेब बादशाह जेव्हा दक्षिणेत मराठी राज्यावर चालून आला तेव्हा त्यालाही आपल्या बळाची अशी नशा होती. मराठी राज्य आपण हा म्हणता चिरडून टाकू अशी उद्दाम महत्वाकांक्षा होती. त्याच्या लेखी दक्षिणेतले मराठी म्हणजे डोंगरातले चिवे होते, पण या डोंगरांच्या चिव्याने राज्य त्याला पाव शतकाच्या कठोर लष्करी मोहिमेनंतर सुद्धा जिंकून घेता आले नाही. नेपोलियनला स्पेन देश जिंकण्यासाठी 12,000 नव्हे तर 5 लाख सैनिक खर्च करावे लागले. इतके करूनही त्या स्पॅनिश अल्सरने त्याची महत्वाकांक्षा सफल होऊ दिली नाही. इकडे दक्षिणेत औरंगजेब बादशाह दरवर्षी हजारो सैनिक खर्ची घालत होता, पण इतके करून ह्या मराठी अल्सरने औरंगजेबचा घात केला. खुद्द औरंगजेबालाही आयुष्याच्या अखेरीस कळून चुकले की आपण मराठी राज्य बुडवू शकत नाही, मराठ्यांना जिंकू शकत नाही. पण तो लढत राहिला, कारण लढत राहण्याशिवाय त्याच्यासमोर दुसरा सन्माननीय पर्याय नव्हता. युद्धामध्येच थांबून तो दिल्लीस परत जाऊ शकला नसता, कारण त्यामुळे त्याची प्रचंड नामुष्की झाली असती. 25-26 वर्ष मराठ्यांशी लढला आणि पराभूत न करताही अपयशी होऊन परतला, अशी त्याला हिंदुस्थानाच्या इतिहासात आपल्या कर्तबगारीची नोंद होऊ द्यायची नव्हती. तैमूरच्या या वंशजा आपण फार नामुष्कीचे होते म्हणून तो लढत राहिला, अगदी अखेरच्या श्वासापर्यंत. शेवटचा श्वासही त्याने शत्रूच्या भूमीतच घेतला. औरंगजेबची हिद्द, चिकाटी, ध्येयसिद्धीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत परिश्रम करण्याची तयारी हे त्याच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवणारे गुण होते. तो शूर व निर्भय तर होताच, पण दक्षिणसारख्या हजारो मैलाच्या विस्तीर्ण टापून लष्करी मोहिमांचं संयोजन कसे प्रकारचे करायचे याचं ज्ञान त्याला मुळात अवगत होतं, हे कबूल करावं लागेल. लाखो सैनिक व शेकडो सेनानी असलेल्या लष्कराची ही प्रचंड मोहीम त्याने पाव शतक दक्षिणेत चालवली. ही हिंदुस्थानच्या इतिहासातील अपूर्व गोष्ट होती. मराठे अशा बलाढ्य शत्रूशी लढले, शत्रूच्या जिद्दीने व चिकटीने लढले. ही गोष्ट मराठ्यांना कीर्तिस्पद ठरली. आज हेतू हिमाचल साम्राज्याचा धनी त्यांनी पराभूत केला. त्यांचा पराजय इतिहासाच्या नियमात धरून होता. मराठ्यांचा त्याच्यावरचा विजय इतिहास नियमास अनुसरून होता, कारण औरंगजेब लढला तो दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरून घेण्यासाठी आणि मराठी लढली ते आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी. हाच मराठ्यांचा स्वातंत्र्य युद्धाचा खरा बोध आहे. हे एका पुस्तकामधलं उतार आहे, जयसिंगराव पवार, मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध. यावरून आपल्याला कळतं की औरंगजेब आणि मराठ्यांचे कशा पद्धतीचं युद्ध झालं आणि त्यात औरंगजेब का विजयी होऊ शकला नाही आणि मराठी का जिंकले. कारण मित्र, जेव्हा अमेरिकेने व्हिएतनामवर युद्ध लादलं तेव्हा एक छोटासा चिमुकला व्हिएतनाम अमेरिकेला जुमानला नाही आणि त्याने गनिमी काव्याने युद्ध केलं, जे मराठ्यांनी सुद्धा असंच युद्ध केलं. त्याच पद्धतीने अफगाणिस्तानसारख्या कमी लोकवस्तीच्या आणि छोट्याशा गरीब देशावर सुद्धा अमेरिकेने 10 वर्ष आणि रशियाने 10 वर्ष युद्ध केलं, पण दोघाही बलाढ्य सत्तांना अफगाणिस्तान पुरून उरला आणि त्यांना माघारी जावं लागलं. याच्या मागचं इतिहासातलं फार महत्त्वाचं कारण असं आहे की तो जो समाज जो स्वतःच्या स्वातंत्र्य युद्धासाठी लढत असतो आणि जे लढणारे बाहेरून आलेले असतात त्यांना ती भूमी बळकावायची असते, त्यांना तिथली साधनसंपत्ती मिळवायची असते, पण जे त्या देशातले नागरिक असतात त्यांना त्यांची ती मातृभूमी, त्यांची ती भूमाता त्यांना जिंकू द्यायची नसते, कारण त्यांची जमीन, जंगल आणि तिथला मानव हा त्यांचा खरा सोबती असतो. ती त्यांची खरी मिळकत असते आणि त्यांच्या वंशांनी, त्यांच्या पिढ्यानपिढ्या लोकांनी ती भूमी सुजलाम सुफलाम केलेली असते. अशा भूमीचे वंशज कधीही बलाढ्य असणाऱ्या शत्रूला शरण जात नाही आणि ते मरण पत्करतील, ते बलिदान देतील, पण ते शत्रूला नामोहरून केल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहासामधला फार मोठा धडा आहे. नमस्कार.